तर पहा आपला प्रश्न आहे मनोहरी तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? पहा कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे मनोहर तरी. तर मित्रांनो हे जे पुस्तक आहे हे एक ऑप्शन क्रमांक 1 तर हा एक कथा संग्रह आहे. पहा आहे मनोहर तरी हा एक कविता संग्रह आहे आणि हा सुनीता देशपांडे यांचा आहे. लक्षात ठेवा कविता संग्रह आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आणि मित्रांनो यापूर्वीचे जे काही आपण 5 व्हिडिओ घेतलेले आहेत पहा मराठी व्याकरणावरचे, त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द. मित्रांनो हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि अशाच पद्धतीचे आपल्याला समानार्थी शब्द खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. अनाठाई म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक 1 तर्क विरहित. लक्षात ठेवा अनाठाई म्हणजे काय तर तर्क विरहित. असहाय्य म्हणजे काय तर लाचार विवश हतबल. यानंतर पहा चेष्टा म्हणजे काय तर उपहास म्हणजे चेष्टा खिल्ली आणि परिहास. यानंतर अकाल्पनिक म्हणजे काय तर वास्तव आणि प्रकृत. हे जे आहेत हे खूप महत्त्वाचे असणारे समानार्थी शब्द आहेत. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते, त्या व्हिडिओची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? पहा लिपीचा शोध मराठी व्याकरणातील सर्वात बेसिक हे प्रश्न आहेत. पहा देवनागरी लिपी वगैरे, आणि या ठिकाणी काय आहे लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला काय शक्य झाले? तर लिपीचा शोध लागल्यामुळे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 तर आपल्याला लेखन जे आहे हे शक्य झालेलं आहे. लिहिण्यासाठी आपण लिपी वापरतो आणि त्या लिपीच्या शोधामुळेच लेखन जे आहे हे खूप सोपं आणि शक्य झालेलं आहे. लिपी हा शब्द लिप या शब्दावरून रूढ झाला असून आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असं म्हटलं जातं. आणि आपली जी मराठी भाषा आहे पहा मराठी भाषा तर ही देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाते. मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा खालील वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे. मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर चांगला हे जे आहे पहा मित्रांनो हे क्रियाविशेषण असणार आहे. यामध्ये मुलगा चांगला खेळतो हे केवळ वाक्यामध्ये खेळणारा जो कोण आहे म्हणजेच कोण तर कर्ता जो आहे तो मुलगा आहे आणि कर्ता हा नेहमी नामामध्ये असतो. खेळतो हे जे आहे हे क्रियापद आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. आणि चांगला हे विशेषण आहे जे की क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतं म्हणून ते क्रियाविशेषणाचं कार्य करतं चांगला शब्द. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे हात तोकडे पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. पहा हात तोकडे पडणे किंवा हाताचे आपण एक कधी कधी म्हणतो पहा हाताचे तुकडे पडणे हे जे आहे हा वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ काय होईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर मदत करण्याची क्षमता कमी पडणे म्हणजेच हाताचे तोकडे पडणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शी काय हे तुझे अक्षर हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडले जाईल? पहा शी काय तुझे हे अक्षर काय हे तुझे अक्षर हे कोणत्या वाक्य म्हणजे हे जे वाक्य आहे हे कोणत्या प्रकारात मोडतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 तर उद्गारार्थी वाक्य आहे. पहा हे यामध्ये उद्गारार्थी वाक्याची व्याख्या लक्षात ठेवा तर ज्या वाक्यामधून भावना व्यक्त केल्या जातात त्यांना उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गार हे चिन्हांचा वापर केला जातो. या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य जे आहे ते प्रश्नार्थक वाक्यामधून प्रश्न विचारले जातात यामध्ये प्रश्नांचा वापर केला जातो. या ठिकाणी पहा विधानार्थी जे वाक्य आहे हे सरळ आणि साधी वाक्य असतात. शेवटचं आहे पहा नकारार्थी वाक्य तर या वाक्यामधून नकार दाखवला जातो म्हणजे ते नकारार्थी वाक्य असतं. यामध्ये विधानार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य उद्गारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य हे चारही व्याख्या खूप आपल्याला महत्त्वाच्या असणाऱ्या व्याख्या आहेत. यामध्ये या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 उद्गारार्थी वाक्य. यानंतरचा प्रश्न आहे पहा ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हटले जाते? या ठिकाणी आपल्याला परत एक वेळा व्याख्या विचारण्यात आलेली आहे. मराठीमध्ये मित्रांनो खूप साऱ्या व्याख्या आहेत आणि व्याख्यावरून आपल्याला डायरेक्ट उत्तर सापडलं जातं. तर ज्या शब्दावर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यामध्ये बदल होतो अशा शब्दांना काय म्हटलं जातं?
तर तसे जे शब्द असतात त्यांना ऑप्शन क्रमांक 2 तर विकारी शब्द असं म्हटलं जातं। पहा, विकारी शब्दाची व्याख्या परत एक वेळा सांगतो मित्रांनो, प्रत्येक जे गोष्ट आहे ही थोडंसं लक्ष देऊन अभ्यास करायची आहे। तर विकारी शब्द म्हणजे काय, तर ज्या शब्दांवरती लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो त्यांना विकारी शब्द असं म्हटलं जातं। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, हापूस आंबा फार गोड आहे हे कोणते विशेषण आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। पहा, हापूस आंबा फार गोड आहे हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर हे गुणविशेषण आहे। लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल गुणविशेषण। तर विशेषणाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात, यामध्ये गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण। आणि जे दिलेलं वाक्य आहे यामध्ये आंबा या नामाबद्दल अधिकची माहिती जी आहे, गोड, फार, हापूस हे शब्द येतात आणि आंब्याचा गुण दर्शवतात म्हणून हे जे आहेत हे गुणविशेषण आहेत। म्हणजेच हापूस हे यावरून आपल्याला या वाक्याचं विशेषण कोणतं आहे तर गुणविशेषण। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। पहा, आमंत्रित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द। या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 तर आगंतुक हा जो शब्द आहे यालाच विरुद्धार्थी शब्द आहे आमंत्रित, किंवा आमंत्रितला विरुद्धार्थी शब्द आहे आगंतुक। लक्षात ठेवा, आमंत्रित आमंत्रण किंवा निमंत्रण दिलेला आणि आगंतुक म्हणजे अचानक आलेला पाहुणा। लक्षात ठेवा, आमंत्रित आणि आगंतुक हे जे आहेत हे विरुद्धार्थाचे शब्द आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, मधु लाडू खात असे हे वाक्य कोणत्या काळातील वाक्य आहे? मधु लाडू खात असे हे वाक्य कोणत्या काळातील आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर रीती भूतकाळाचं वाक्य आहे। पहा, रीती भूतकाळाचं वाक्य आहे मधु लाडू खात असे, आणि या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे हे खात असे असं आहे आणि यावरून भूतकाळात क्रिया नियमित घडत होती म्हणून हे जो काळ आहे हा रीती भूतकाळ काळ होणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती, आणि या प्रश्नाचं उत्तर लगेच ओळखून जाईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तर रंगनाथ पठारे ही जी समिती आहे ही महाराष्ट्र शासनाने नेमली होती। तरी कशासाठी नेमली होती हे पहा, रंगनाथ पठारे समिती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली 10 जानेवारी 2012 रोजी एक समिती नेमली होती। त्या समितीचं काम काय होतं तर मराठी भाषा जी आहे तिचा अभिजात असलेला जो दर्जा आहे तो शोधण्यासाठी रंगनाथ पठारे समितीची सुरुवात केलेली होती। एक ती महत्वाची समिती होती आणि ती कोणाच्या अध्यक्षतेखाली तर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार खालीलपैकी कोण आहेत? पहा, तो मी नव्हेच, मोरूची मावशी आणि ब्रह्मचारी या नाटकाचे नाटककार कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर प्रल्हाद केशव अत्रे। पहा, प्र के अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे, रा र गडकरी म्हणजेच राम गणेश। तर पहा, प्र के अत्रे यांची काही प्रसिद्ध नाटकं देखील आहेत, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी, भ्रमाचा भोपळा आणि लग्नाची बिडी हे जे आहेत हे त्यांचे महत्वाचे असणारे आणि प्रमुख असणारे नाटकं आहेत। पहा, प्रल्हाद केशव अत्रे ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे यासाठी कोणती म्हण लागू होते? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि मराठी व्याकरणात म्हण हा जो घटक आहे म्हणी यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत। कोणतीही जरी परीक्षा असली आपल्याला 2 ते 3 म्हणी ह्या हमखास विचारल्या जातात। या ठिकाणी प्रश्न पहा परत एक वेळा, अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे यासाठी कोणती म्हण लागू होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 3 तर उडत्या पाखराची पिसे मोजणे ही जी म्हण आहे या ठिकाणी लागू होते। या ठिकाणी पहा, उराचे खुराडे चुलीचे तुंतुणे हे जे आहे अतिशय हलाखीची स्थिती याचा अर्थ होतो। उकराल माती तर पिकतील मोती म्हणजेच अर्थ काय होतो, मशागत केल्यास पीक चांगले येते। आणि एखाद्या सहज चालता चालता एखाद्या गोष्टीची जर अवघड गोष्टीची परीक्षा केली तर त्याचा काय अर्थ होतो, उडत्या पाखराची पिसे मोजणे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. पहा, भाववाचक नाम कोणतं आहे? मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. TET साठी सुद्धा विचारण्यात आला होता, TET साठी, पोलीस भरतीमध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. भाववाचक आपल्याला नाम ओळखायचं आहे आणि यामध्ये वात्सल्य हे जे शब्द आहे हे भाववाचक नामाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा, सर्वात पहिलं की भाववाचक नाम तर कल्पनेने मांडलेल्या गुण, अवस्था, कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात आणि हे घटक वस्तू स्वरूपात दाखवता येत नाहीत. वात्सल्य म्हणजे काय, आपण एक प्रकारे म्हणू शकतो माया, प्रेम हे जे आहे हे आपल्याला एखाद्या घटक वस्तूमध्ये रूपात दाखवता येत नाही. उदाहरणार्थ सौंदर्य, श्रीमंती, विश्रांती, माया आणि प्रेम हे जे आहेत हे आपल्याला दाखवता येत नाहीत एखाद्या वस्तूच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे हे जे आहेत हे भाववाचक नाम असतात. सामान्य नाम पहा, ज्या नामाने जातीचा अथवा वर्गाचा बोध होतो त्याला सामान्य नाम असं म्हटलं जातं. याचं उदाहरण पाहायचं झालं तर पहा, घर, मुलगी, ग्रह, माणूस हे जे आहेत हे सामान्य नाम आहेत. यामध्ये जर माणसामध्ये जर एखाद्या माणसाचं नाव घेतलं, समजा अमर हे जे नाव घेतलं तर हे सामान्य नामामध्ये येत नाही, हे विशेष नामामध्ये येतं, कारण त्या ठिकाणी नाव आपण घेतलेलं आहे. आणि विशेष नाम पहा, ज्या नामांनी एका प्राण्याच्या, पदार्थाचा किंवा समूहाचा बोध होतो त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं. आणि वात्सल्य हे जे आहे हे भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? पहा, खालीलपैकी अशी कोणती भाषा आहे की तिला देवनागरी लिपी नाही? यामध्ये सर्वात सोपं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 तर इंग्रजी या भाषेला देवनागरी लिपी येत नाही. यामध्ये संस्कृत, मराठी आणि हिंदी या तीनही भाषांना देवनागरी लिपी आहे. आणि महत्त्वाचं उदाहरण म्हणजे पहा, ज्या देवनागरी लिपी असणाऱ्या ज्या भाषा आहेत यामध्ये मराठी आहे, संस्कृत आहे, हिंदी आहे, कोकणी आहे, नेपाळी आहे, संथाळी आहे, सिंधी आहे, बंगाली आहे आणि गुजराती आहे. ह्या ज्या भाषा आहेत यांना देवनागरी लिपी आहे. आणि देवनागरी ही जी लिपी आहे त्याच लिपीला बाळबोध लिपी देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवा, बाळबोध लिपी. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, 2 शब्द किंवा वाक्यांना जोडणारे डॅश होय. पहा, 2 शब्द किंवा वाक्यांना जोडणारे डॅश होय म्हणजे त्यांना काय असतं तर याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 1 तर उभयान्वयी अव्यय त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा, 2 किंवा अधिक शब्द किंवा 2 वाक्य जोडणारा जो अविकारी शब्द आहे त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आणि, व, किंवा, कारण, म्हणजे. पहा, मी आणि तो, मी आणि तू हे जे आहे तर हे उभयान्वयी अव्यय आहे. यामध्ये आणि हा जो शब्द आहे हा उभयान्वयी अव्यय आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? पहा, यामध्ये विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे का पाहायचं आहे, सामान्य नाम आहे, कोणता शब्द या वाक्यामध्ये मुळीच आलेला नाही? यामध्ये पहा, हे वाक्य महत्वाचं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर भाववाचक नाम जे आहे हे वाक्यामध्ये आलेलं नाही. यामध्ये पहा, जे विशेष नाम आहे ते आहे हिमालय. सर्वनाम जे आहे ज्या, त्या हे जे आहे हे सर्व संबंधित सर्वनाम आहे. ते ज्या आलेलं आहे म्हणजेच हे संबंधित सर्वनाम आहे आणि त्या हे देखील संबंधित सर्वनाम आहे. हिमालय काय आहे तर विशेष नाम आहे. या वाक्यामध्ये भाववाचक नाम आलेलं नाही. आणि सामान्य नाम काय आहे तर सामान्य नाम नदी किंवा नद्या हे जे आहे हे सामान्य नाम आहे. यामध्ये भाववाचक नाम लक्षात ठेवा, प्राणी किंवा वस्तू यांच्या अंगी असलेला गुणधर्म, भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असं म्हटलं जातं. या वाक्यामध्ये कुठंही भाववाचक नाम आलेलं नाही म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. पहा, ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा हा जो शब्दसमूह आहे हा मित्रांनो खूप महत्वाचा आहे. त्याला काय म्हटलं जातं तर त्या व्यक्तीला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3 तर बहुश्रुत असं म्हटलं जातं. पहा, बहुश्रुत म्हटलं जातं. कोणाला म्हटलं जातं तर ज्याने खूप सारा ऐकला आहे आणि वाचलेला आहे असा व्यक्ती असतो बहुश्रुत. ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे तो असतो बहुश्रुत. विद्वान म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचे चांगले ज्ञान असलेली जी व्यक्ती आहे ती आहे विद्वान. ज्ञानी म्हणजे काय तर ज्ञानापासून किंवा लोकभ्रमापासून मुक्त असलेली व्यक्ती तिला म्हटलं जातं पहा ज्ञानी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, हा आंबा जणू साखरच या वाक्याचा अलंकार ओळखायचा आहे. पहा, अलंकार ओळखणं खूप मित्रांनो सोपं आहे. वाक्य कोणतं आहे? हा आंबा जणू साखरच. या ठिकाणी कोणता वापरलेला आहे? उत्प्रेक्षा अलंकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पहा, उपमान उपमेय काय असतं हे जाणून घेऊया. तर गुणाने अधिक असणारी व्यक्ती म्हणजे ते उपमान असतं. उपमेय काय असतं? मूळ वस्तू लक्षात ठेवा, आणि उपमेय हे उपमानासारखंच असतं. आणि हे दाखवण्यासाठी जणू, जणू काय, वाटे, गमे, भासे, की यासारखे शब्द वापरले जातात, तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होत असतो. साखरेसारखाच आहे लक्षात ठेवा. जणू साखरच म्हणजे काय? तर साखरेसारखाच आहे. हे दर्शवताना जणू या शब्दाचा वापर केल्याने उत्प्रेक्षा अलंकार होतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे? पहा, ठराविक दिवसांनी प्रकाशित किंवा प्रसिद्ध होणारे, तर याला काय म्हटलं जातं? याला नियतकालिका असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4. पहा, मासिक म्हणजे काय? तर प्रत्येक महिन्यातून एक वेळा प्रसिद्ध होणारे. साप्ताहिक म्हणजे काय? तर आठवड्याने प्रसिद्ध होणारे. आणि दैनिक म्हणजे काय? तर दररोज प्रसिद्ध होणारे. आणि लक्षात ठेवा, काही दिवसांनी, काही ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे त्याला म्हटलं जातं पहा नियतकालिक. या ठिकाणी पहा, पाक्षिक एक शब्द आहे. पाक्षिक म्हणजे काय? तर दर 15 दिवसातून एक वेळा प्रकाशित होणारे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्याला नियतकालिक असं म्हटलं जातं की जे ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होतं. तर पहा, आपला प्रश्न आहे, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्याचा काळ कोणता आहे? तर या वाक्याचा काळ होतो पहा पर्याय क्रमांक 2 तर भविष्य काळ आहे. यामध्ये पहा, काळ म्हणजे काय सर्वात पहिले हे जाणून घेऊया. तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध किंवा याचा जो बोध होतो त्याला काळ असं म्हटलं जातं. त्यामध्ये काळाचे जे प्रकार आहेत, काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. यामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. यानंतर पहा, वर्तमान काळ म्हणजे काय आहे? क्रिया घडणे किंवा सुरू असते. पहा, क्रिया घडणे किंवा सुरू असते हे वर्तमान काळ. भूतकाळ म्हणजे काय? तर क्रिया घडून गेलेली असते. आणि भविष्यकाळ म्हणजे काय? तर क्रिया पुढे घडणार असते, हिला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सर्वांनी दररोज व्यायाम करावा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. या ठिकाणी दररोज हा शब्द आहे, आपल्याला या शब्दाची जात ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर क्रिया विशेषण अव्यय आहे. पहा, दररोज, दररोज हे जे आहे तर हे क्रिया विशेषण अव्यय आहे. यामध्ये पहा, दररोज या शब्दाची जात क्रिया विशेषण अव्यय आहे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं. मित्रांनो, यामध्ये पहा, व्याख्या देखील ही महत्वाची आहे. पहा, तर क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हटलं जातं क्रिया विशेषण अव्यय. या ठिकाणी पहा, कालवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय असतं? तर ज्या अव्ययाद्वारे क्रिया घडण्याची वेळ दर्शवली जाते त्या अव्ययाला कालवाचक क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. अधोमुखचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा उन्मुख. आणि मित्रांनो, आपल्याला जर अशाच पद्धतीचे 200 पेक्षा जास्त जर समानार्थी शब्द पाहायचे असतील, सोबतच आपल्याला विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील, तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना ते व्हिडिओ देखील पाहून घेऊ शकता. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला येणारे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द कळून जातील. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, विद्वान या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते आहे? पहा, विद्वान या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप. मित्रांनो, आपल्याला लिंगावरती सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहा, त्यापैकीच हा एक शब्द आहे महत्वाचा, विद्वान. तर या विद्वान या शब्दाचं विरुद्ध लिंगी रूप होतं पहा ऑप्शन क्रमांक 3 विदुषी. लक्षात ठेवा, विरुद्ध लिंगी रूप कोणतं आहे? विद्वानचं विदुषी. त्यामध्ये अजून जर काही उदाहरणं घ्यायचे झाले तर ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती, युवा, युवती, श्रीमान, श्रीमती, राजा, राणी, भगवान आणि भगवती हे जे आहेत हे काही महत्वाचे असणारे विरुद्ध लिंगाचे रूप आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, समानार्थी शब्दांची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे। यामध्ये समानार्थी शब्द मध्य, अपेय, कर्ण, वर्ण, मर्म, धर्म, अंगीकृत आणि स्वीकृत हे जे आहेत यापैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी आपल्याला कोणती आहे ते ओळखायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर मध्य आणि अपेय ही जी जोडी आहे ही समानार्थी शब्दांची असणारी योग्य जोडी आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश असे म्हटले जाते। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये 4 वेळा एकाच वर्षी हा प्रश्न विचारण्यात आला होता। या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे पहा, व्याख्या परत एक वेळा पहा, दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 उभयान्वयी अव्यय। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे। पहा, चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर चांगल्या चाललेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये विघ्न आणणं। विघ्न म्हणजे काय, तर विघ्नाला समानार्थी शब्द आहे पहा संकट, म्हणजेच चांगल्या चाललेल्या गोष्टीमध्ये एखादं संकट आणणं त्यालाच म्हणतो आपण चालत्या गाड्याला खीळ घालणे। लक्षात ठेवा, चालत्या गाड्याला खीळ घालणे म्हणजे चांगले चाललेले कार्य कोणीतरी समस्या निर्माण करून त्याला बंद पाडण्याचा प्रयत्न करतो। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे? मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता होईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर विधानार्थी वाक्य आहे पहा, मी आज शाळेत जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये महत्त्वाच्या नोट्स आपण प्रत्येक प्रश्नाच्या देत आहोत, त्यामध्ये काही पॉइंट्स देखील आहेत। तर पहा, मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार विधानार्थी वाक्य आहे। विधानार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं। ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवट पूर्ण विरामाने होतो ते वाक्य विधानार्थी वाक्य असतं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे? पहा, अव्ययीभाव समासाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? यामध्ये देवपूजा, प्रतिदिन, साखरभात, लक्ष्मीकांत यापैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, तर प्रतिदिन ही त्याचं उदाहरण आहे। पहा, अव्ययीभाव समास, तर ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते आणि अशा सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे केला जातो अशा सामासिक शब्दाला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं। पहा, अव्ययीभाव समासाची व्याख्या मित्रांनो परत एक वेळा ऐका, ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते अशा सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे केला जातो अशा सामासिक शब्दाला अव्ययीभाव समास असे म्हटले जाते। त्या ठिकाणी अव्ययीभाव समासामध्ये पहा, आ, यता, प्रति, हर, दर, गैर, बिन, बे यासारखे उपसर्ग लावून हे शब्द तयार होतात। त्यामध्ये पहा, दिन या शब्दाला प्रति हा उपसर्ग लागलेला आहे, म्हणजेच प्रतिदिन। पहा, प्रतिदिन, त्यामुळे हा अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? पहा, म्हणजे या ऑप्शन मध्ये आपल्याला 4 पैकी 3 अशा संस्था आहेत प्रकाशन संस्था की त्या मुंबई शहरातल्या आहेत आणि एक जी आहे ती मुंबईच्या बाहेरची आहे। तर ती आहे ऑप्शन क्रमांक 4, तर सुविचार प्रकाशन मंडळ हे जे आहे ही संस्था पुणे या शहराची आहे। यामध्ये ग्रंथाली, मौज आणि पॉप्युलर ह्या तीनही ज्या आहेत तर ह्या मुंबई या शहराच्या असणाऱ्या प्रकाशन संस्था आहेत आणि सुविचार प्रकाशन मंडळ ही पुण्याची आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, मराठी भाषेमध्ये आणि, व, किंवा, अथवा हे शब्द सामान्यतः डॅश म्हणून वापरले जातात। पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। मराठी भाषेमध्ये आपल्या आणि, व, किंवा, अथवा हे जे शब्द आहेत हे काय म्हणून वापरले जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर उभयान्वयी अव्यय म्हणून ते वापरले जातात। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। तर पहा, यामध्ये मराठी भाषामध्ये आणि, व, किंवा, अथवा हे जे शब्द आहेत हे सामान्यतः उभयान्वयी अव्यय म्हणून वापरले जातात। 2 वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं आणि उभयान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात। यामध्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय। लक्षात ठेवा, हे 2 प्रकार खूप महत्त्वाचे आहेत, याच्यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे।
तर संयुक्त वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय हे शब्द जोडून बनलेले असते आणि मिश्र वाक्य हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे शब्द जोडून बनलेले असते. यानंतरचा प्रश्न आहे संध्या सुरेल गाते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? पहा, संध्या सुरेल गाते या वाक्याचा प्रयोग. तर या वाक्याचा प्रयोग होईल ऑप्शन क्रमांक 3 तर कर्तरी प्रयोग आहे. पहा, संध्या सुरेल गाते या वाक्याचा प्रयोग कर्तरी प्रयोग आहे. तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असे म्हटले जाते. पहा, कर्तरी प्रयोगाची व्याख्या, वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यानुसार जर बदलत असेल तर ते कर्तरी प्रयोग होतो. आणि कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांतच असतो आणि कर्म हे प्रथमात किंवा द्वितीयामध्ये असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल कर्तरी प्रयोग. यानंतरचा प्रश्न आहे तुझ्या भेटीने खूप आनंद झाला या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पहा, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला या वाक्याचा प्रकार कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर विधानार्थी वाक्य आहे. पहा, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. यामध्ये पहा, दिलेल्या वाक्यामध्ये केवळ फक्त विधानच केलेलं आहे म्हणजेच हे विधानार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पार्वतीने नीळकंठास वरले हा कोणता समास आहे? पहा, पार्वतीने नीळकंठास वरले हा कोणता समास आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला टीईटी मध्ये 2 वेळा विचारण्यात आलेला होता. कारण यामधील जे काही 20 प्रश्न आहेत त्या 20 पैकी 20 प्रश्न आपण जशाच तसे महा टीईटी वरचे घेतलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर बहुव्रीही समास आहे. पार्वतीने नीळकंठास वरले हा जो समास आहे हा बहुव्रीही समास आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण बहुव्रीही समास म्हणजे काय तर पाहूया. ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून त्या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो किंवा तिसरं पद अधिक महत्वाचं असतं त्या सामासिक शब्दाला बहुव्रीही समास म्हटलं जातं. यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर पहा, नीळकंठ लक्षात ठेवा, ज्याचा कंठ निळा आहे असा तो त्यालाच आपण काय म्हणतो तर महादेव म्हणजेच नीळकंठ. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक खालीलपैकी ओळखायचे आहे. पहा, आपल्याला नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक कोणतं आहे हे ओळखायचं आहे. मित्रांनो, यावरती आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता 16, 19, 21 मध्ये आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 तर धार आणि गाठ हे जे पुस्तक आहे हे नरहर कुरुंदकर यांचं आहे. यामध्ये पहा, धार व गाठ हे नरहर कुरुंदकर यांचं आहे. अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र हे जे आहे हे गो वि करंदीकर यांचं आहे. साहित्य आणि सौंदर्य हे जे बासी मर्ढेकर यांचं आहे. जाळ्यातील चंद्र हे जे आहे हे म वा धोंड यांचं आहे. पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा, सर्वांना समज दिली जाईल हे जे विधान आहे याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर नवीन कर्मणी प्रयोग आहे. लक्षात ठेवा, नवीन कर्मणी प्रयोग. यामध्ये प्रश्नातील वाक्यात जरी कर्ता स्पष्ट नसला तरी ती कोणाकडून क्रिया केली जाईल म्हणजेच कोणाकडून तरी ती सर्वांना म्हणजेच काय तर कोणाकडून. लक्षात ठेवा, सर्वांना समज दिली जाईल म्हणजे ती कोणाकडून तरी केलेली आहे. कर्त्याला कडून हा प्रत्यय लागल्यावर नवीन कर्मणी प्रयोग होतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचे महत्वाचा हा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राजेश घरातून बाहेर आला यामध्ये घर या शब्दाची विभक्ती कोणती आहे? पहा, राजेश घरातून बाहेर आला यामध्ये घर या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर पंचमी विभक्ती आहे. लक्षात ठेवा, विभक्ती कोणती आहे? पंचमी. आणि विभक्तीचे प्रत्यय आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहे ते सर्वांना पाठ असणं गरजेचं आहे. यामध्ये सर्वात पहिला आहे की घर या शब्दाची विभक्ती तर घरातून. तर लक्षात ठेवा, तून हा जो शब्द आहे घरातून, लक्षात ठेवा ऊन, हून आणि तून हे प्रत्यय असल्यास पंचमीचे असतात. पहा, हे जे प्रत्यय आहेत हे पंचमीचे प्रत्यय आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रामने पुस्तक कोठे ठेवले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. पहा, रामने हे पुस्तक कोठे ठेवले या वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे तर रामने. तर याची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर तृतीय विभक्ती आहे. यामध्ये पहा, प्रथमामध्ये विभक्ती नसते आणि तृतीयामध्ये ने, ए, शी, नी, ही, शी आणि ई ह्या ज्या आहेत या तृतीयाचे प्रत्यय म्हणू शकतो किंवा विभक्तीमध्ये येतात. पर्याय क्रमांक
2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पुढील काव्यपंक्तींचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा, अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. पुढील काव्यपंक्ती, तर काव्यपंक्ती काय आहे? देव देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. तर या काव्यपंक्तीचा अलंकार कोणता आहे? तर या ठिकाणी सरळ आपल्याला उत्तर दिसून येतं पहा, ऑप्शन क्रमांक 3, तर रूपक अलंकार आहे. लक्षात ठेवा, रूपक अलंकार जेव्हा उपमेय आणि उपमान यामध्ये भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असं दर्शविले जातं तेव्हा रूपक अलंकार होत असतो. लक्षात ठेवा, रूपक अलंकार याची व्याख्या मित्रांनो ही सर्वांना येणं गरजेचं आहे. रूपक अलंकार काय आहे व्याख्या? जेव्हा उपमेय आणि उपमान यामध्ये भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? पहा, आत्मचरित्राचं खालीलपैकी कोणतं नाव नाही? यामध्ये केशराचे शेत, संपूर्ण बाळकराम, ही श्रीची इच्छा आणि बहुरूपी यापैकी कोणतं आत्मचरित्र नाही असं आपल्याला विचारलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर संपूर्ण बाळकराम हे जे आहे हे आत्मचरित्र नाही. यामध्ये पहा, केशराचे शेत हे मामा पेंडसे यांचं आत्मचरित्र आहे. संपूर्ण बाळकराम हे राम गणेश गडकरी यांचं चरित्र आहे. ही श्रीची इच्छा ही डॉक्टर ठाणेदार यांचं आत्मचरित्र आहे. आणि बहुरूपी हे चिंतामणीराव कोल्हटकर यांचं आत्मचरित्र आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल.